गणपती बाप्पा मोरया. गॅस करा आम्ही कुठे चाललो, कुठे चाललो. अरे सो आम्ही चाललो आहोत, दाखवतो तुम्हाला. आता आम्ही बसलो टॅक्सीमध्ये आणि आम्ही आता चाललो एअरपोर्टला. आणि आम्ही खूप मोठ्या इव्हेंटमध्ये जाणार आहोत, त्याची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. आणि असं वाटत होतं की आम्ही कधी जाणार, असं कधी कधी भेटणार सगळ्यांना. आणि आता मी तुम्हाला दाखवते. इकडे रात्रीची फ्लाईट आहे, लेट फ्लाईट आहे. ते जवळ एअरपोर्ट. सो आता आलोय आम्ही एअरपोर्टला. इकडून पुढे आम्ही जाणार आहोत चेक इन करायला. सॉरी, आधी बोर्डिंग पास घेऊ, मग चेक इन करू आणि मग आम्ही चिल करू. ओके, सो आता आमचं चेक इन झालं आहे, आम्ही बोर्डिंग पास घेतला आहे आणि आता आम्ही आलो आहे ड्युटी फ्रीला. खूप क्यूट क्यूट सुवेनियर्स आहेत जे तुम्ही इथून परचेस करू शकता. नॅशनल ॲनिमल ऑफ UAE आणि ब्युटिफुल ते डेट्स आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत आणि अजून बरंच काही आहे ड्युटी फ्रीला, विच इज वाव. लोक खूप सारं इकडून ऑर्डर करत असतात इंडियामधून येताना किंवा इकडून जाताना. लुक ॲट दिस ब्युटी. ओके गाईज, सो शाळेमध्ये जेव्हा माझा आवडता सण असा निबंध लिहायला लावायचं तेव्हा मी नेहमी दिवाळी असा लिहायचं. एक्साइटमेंट पण असायची, मजा करायचो आम्ही, सुट्ट्या असायच्या दिवाळीच्या. गणपती पण असायचे 10 दिवस आणि 11व्या दिवशी आमच्याकडे विसर्जन असायचं. पण लग्नानंतर मी एक नवीन गणपतीचा सगळे पद्धती बघितल्या आणि इकडे सासरी माझ्या एवढं गणपती मस्त जोरदार आणि सगळे एकत्र मिळून करतात. कारण माझ्याकडे सगळे फॅमिलीमध्ये छोटासा गणपती आणणार आणि छोटंसं सगळं सेलिब्रेशन होतं. पण लग्न झाल्यानंतर ते सेलिब्रेशन इतकं ग्रँड होतं. सगळे एकत्र येणार, जेवणार, जेवण बनवणार, पूजा एकत्र, आरत्या एकत्र. त्याची म्हणजे एक्साइटमेंटची लेवल एक नंबर, म्हणजे सांगूच नाही शकत मी शब्दामध्ये. सो म्हणून आता मागच्या वर्षी पण मी गणपती मिस केला आणि यावर्षी पण असं वाटत होतं की आता मी गणपती मिस करणार आहे. पण असं मी प्रार्थना करत होते की गणपतीला आता यावर्षी कसं जायला मिळेल, आता असंच दिवस जातील. पण अचानक काय झालं ते सांगते मी. ओके, सो झालं असं की असं फ्रायडे वगैरेला मी चिल करत होते आणि मी माझ्या फ्रेंडशी बोलत होते फोनवर की क्या यार गणपती इस साल भी हमें नहीं मिलेगा, कारण ती कतारला असते आणि मी इकडे. आणि लास्ट इयर पण तिनं मिस केला, मी पण मिस केला. सो मग असं मी बोलतच होते की मला माझ्या नवऱ्याचा फोन आला की मला तुझं कार्ड पाठव म्हणून, ID कार्ड. म्हटलं कशासाठी, तर म्हटलं काहीतरी इथे ऑफिसमध्ये डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यासाठी लागतं. लाईक ओके. आणि मग मी पाठवलं आणि मी माझ्या मैत्रिणीशी बोलले की अरे इस साल गणपती का बहुत मिस करेंगे, असं तसं बरंच बोललं झालं. आणि मग फोन ठेवला तिचा आणि मला माझ्या नवऱ्याने एअर तिकीट्स पाठवले आणि मी फक्त बघत होते की काय, आणि फोन चालू होता आमचा. ठीक आहे, तर की बघ मी तुला काहीतरी पाठवलं आहे. आणि मी ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये मुंबईचे तिकीट्स होते आणि मी तर पागलच झाले होते. म्हणजे तो पूर्ण पागल आहे गणपतीसाठी आणि त्याचा असा जीव खाली वरत होता. गणपतीला जायला नाही मिळते, गणपती बघायला नाही मिळते, सेलिब्रेट करायला नाही मिळते. सो ते सगळं असं बस करायचं आणि जायचं असं झालं आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. म्हणजे सांगूच नाही शकत. आणि त्या एक्साइटमेंटमध्ये मी अख्खा आठवडा
असं फुल मजा करून काम केलं आहे माझ्या कामाच्या ठिकाणी. आणि असा आठवडा कसा गेला असं वाटत होतं की कधी हे दिवस जाणार, पण इतका आठवडा फास्ट गेला. आणि फ्रायडेला आज आला पण, आणि आता आम्ही चाललो पण. ओ माय गॉड. माझ्याकडे माहेरी गणपती जो होता तो 10 दिवस आणि मग 11 दिवशी विसर्जन असणार. पण इकडे माझ्या सासरी गणपती जर असतोच, पण गौरी पण येते, आणि मग गौरी गणपती दोन्ही सोबत विसर्जन होतं. सो सगळे एकत्र येतात, सगळे एकत्र जेवण बनवतात, सगळे एकत्र सगळ्या गोष्टी एकत्र होतात. सो त्यामुळे एवढी धमाल मजा येते. ती मजा आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ब्लॉग जो आहे तो प्लीज शेवटपर्यंत बघा, समजतंय तुम्हाला मजा येणार आहे. माझा हा पहिला ब्लॉग आहे आणि तो ब्लॉग असा चांगला झाला पाहिजे अजूनही. सो प्लीज शेवटपर्यंत बघा. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहे मुंबई एअरपोर्टला. लेट होती फ्लाईट फार, आणि आता इकडे पाऊस पण चालू झाला आहे. सो स्टे ट्यून. बाय. आणि हा आहे आमच्या घरचा गणपती. काय सुंदर आहे मूर्ती. आता तो ॲक्च्युली माझ्या फेसवर आहे म्हणून असं दिसतंय, बट एवढी सुंदर दिसते. आणि आय थिंक हा ट्रॅक मला करतोय. काय पण बोल, कसं वाटतं तुला कांदा कापताना? खूप वाईट वाटते, रडायला येते. आणि आता तू काय बनवणार आहे? आता मी बटाट्याची उसळ बनवणार आहे. वाव. एवढे सगळे किती कांदे कापले तू? 10. बापरे. आणि मी हे आता 3 कापणार होते, पण आता ते पण 3 कापणार आहे बहुतेक, कारण मी व्लॉग बनवते. आणि हे आमचा बाप्पा. काय सुंदर आहे बघा, काय सुंदर आहे मूर्ती. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज डे 2 आहे आणि म्हणजे आम्ही आल्याचा बाप्पा येऊन आता 3-4 दिवस झालेत. काल आमच्याकडे सत्यनारायण पूजा होती आणि एवढे सारे गेस्ट आले होते, त्याच्यामुळे ब्लॉग करायला जमलं नाही, म्हणजे व्हिडिओज काढायला जमलं नाही. बट काही शॉर्ट व्हिडिओज आहेत ते मी काढलेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गो गणपती बाप्पा. सगळे फुल रेडी झाले होते. करा आता हळूच त्याला हे करा, या हळूहळू आता. अरे ओमूला पुढे येऊ दे आमच्या. हा त्यात ठेव. उलटी 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 फिरो 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 इकडे. अजून लवकर ये. हा लवकर. हाय ताई या. रेडी 1 हा 1 2 3. गौरी माते की जय.